मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी साहेब व सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष रियाज अहमद चिखलगार यांच्या मार्गदर्शनानुसार व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राचे अध्यक्ष शाहनवाज बशीर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली सांगली येथे मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये कास्ट सर्टिफिकेटचा कॅम्प आयोजित करण्यात आला। ओबीसी समाज अत्यंत गरीब असल्यामुळे ओबीसी समाजाचे मुले शिक्षणापासून वंचित आहेत। या ओबीसी समाजाच्या मुलांना शिक्षणामध्ये कास्ट सर्टिफिकेटच्या माध्यमातून शासनाची सवलत मिळावी व मुलं उच्च शिक्षित व्हावीत या उद्देशाने आज कॅम्प घेण्यात आला। कॅम्पला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। या कॅम्पसाठी मुस्लिम एज्युकेशन कमिटी मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष हारून परांडे सर, इब्राहिम इनामदार सर, सौदागर सर व सेतू स्टाफ यांची मोलाची साथ लाभली। या कॅम्पचे आयोजन सांगली शहर अध्यक्ष मुनीरभाई मुल्ला, जावेद मुल्ला, वसीमभाई बलवंत, प्रोफेसर सलीम सर, रजाक तांबोळी, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र उपाध्यक्ष जहेब भाई मुल्ला, मिरज शहर अध्यक्ष मोहम्मद सादिक मुश्रीफ, रशीद भाई तारलेकर, यासीन शरीक मसलत, हाजी मोहम्मद अशरफ सौदागर, असलम इनामदार, सुलतान शरीक मसलत, बेडक गावचा अध्यक्ष रजाक भाई सनदी, दस्तगीर सलाते, मुबारक शेख यांनी परिश्रम घेतले।